आनंद आश्रमानंतर आता थेट महापालिका गाठले, लोकांचे प्रश्न सोडवले, आता ठाकरेगड देखील ते फसवा फसवीचे उद्योग बंद करावं. 70-30 वर्ष 40 वर्ष तुमच्या हातात आहे. आता कसले जनसंवाद आणि जनता दरबार आणि हे आणि ते करता. लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत. तुम्हाला पाणी आहे का शहरात? कचरा उचलला जातोय काय? छोट्या छोट्या समस्या तर सोडवा. या शहराला पाणी नाहीये, पाणी तर द्या. या शहरामधलं अनधिकृत बांधकाम वाढायला लागलंय, थांबवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याकडे कशाला जनता दरबार हवाय? मी एक मोठा स्फोट करणार आहे. एक नवीन अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट झाली आणि मग त्या अधिकाऱ्यांनी कुठल्या कुठल्या एरियातनं किती किती पैसा मिळतो याची छानबीन करायला लोकांना पाठवलं. आणि त्या कौशा भागामध्ये, शिवच्या भागामध्ये गँगवॉर झाला. वसुलीवरनं 2 गँग एकमेकांना भिडल्या. अरे अधिकाऱ्यांना सोपतं का? गँग पाठवायच्या, तिथे पोरं पाठवायची आणि वसुली कशी करायची याचं प्लॅनिंग करायचं. ही वसुली करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आहे. सत्ताधारी शिवसेनेने ह्याचं उत्तर द्यावं. आणि पुराव्यासकट व्हिडिओ दाखवतो मारामाऱ्यांचा आणि अधिकाऱ्याचं नाव पण सांगतो. हे ठेवायचंच कशाला? काय पदाचं नाव काय? अतिक्रमण मुख्यालय. अरे अतिक्रमणाला अधिकारी आहेत ना, त्याला मुख्यालय कशाला पाहिजे? म्हणजे प्रत्येक टेबलावरचा एक टेबल वाढवायचं पाकिटाचं. म्हणजे मग वरच्या अधिकाऱ्या मुख्यालयाला फोन केलं, हे त्याचे पैसे आले नाहीत की मग आज वरच्या अधिकाऱ्यांना पाहिजे. ही रिंग जी आहे ती रिंग चालू ठेवण्यासाठी हे पद आहेत. आणि गँगवॉर, मारामाऱ्या पैशाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या. हे ठाणे महापालिकेची अधोगती कुठल्या गतीने चालू आहे आणि किती जोरात चालू आहे हे बघून आश्चर्य वाटतं. का वाटतं अशा प्रकारची? काय नाही, कोणाचंही कोणावर बंधन नाही, कोणाला लाज शरम हयार काय राहिलेली नाही. अनधिकृत बांधकामं केली तर त्यांच्यावर कारवाई करा असा कायदा असताना ठाणे महानगरपालिकेत अधिकारीच अनधिकृत बांधकामं करतात. मुंबऱ्यामध्ये एक रस्ता करायचा आहे, तो रस्ता करता येत नाही अनधिकृत बांधकामामुळे. मुख्य मुंबईचा रस्ता जाम झालाय. काय करणार? कोण ऐकायला तयार नाही. आता शेवटी उपाय एकच, कोणाची एखादी कानाखाली खेचावी लागेल, मग अधिकारी सरळ येतील. ठाणे महानगरपालिकेचा 60 वर्षाचा ऑडिट झालेला नाही आणि त्याचा हिशोब देखील मिळत नाही. अहो ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला. ते काय तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक अँब्युलन्स इथे सडक पडले आहेत. हा पापाचा माल का पापा? हे वाईट वाटतं. अख्ख्या शहरात पाणी नाही हो. अख्ख्या शहरात दिव्याला पाणी नाही, मुंबऱ्याला पाणी नाही, कौशाला पाणी नाही, कळव्याला पाणी नाही, विटाव्याला पाणी नाही, घोडबंदरला पाणी नाही. आणि अधिकारी गँगवॉर कशावर करतायत? तर अनधिकृत बांधकामावरती मारामाऱ्या. की पैसे वसूल कोण करणार? दाऊद करणार का अरुण करणार? यांना सांगा ना, ते मुंबईच्या गँगवॉरवाल्यांना आमंत्रित करा तुमची वसुली करण्यासाठी. पगार कमीच पडतोय तुम्हाला, त्यांनाच बोलून घ्या आणि वसुलीला सुरुवात करा. या छोट्या मोठ्या गँग काय वापरतो इथल्या तिथल्या? तुमचं कॉन्टॅक्ट नसेल तर मी कॉन्टॅक्ट करून देतो, चांगल्या गँगवाल्यांचं तुमचं कॉन्टॅक्ट करून देतो, म्हणजे व्यवस्थित वसुली करून देतील. आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, नाही तर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार, या अधिकाऱ्याने केलेले कृष्ण कृत्य जाहीर करणार. हा अधिकारी महापालिकेचा अधिकारी नाहीये. यांनी महापालिकेकडे आपली सर्व्हिसेस वर्ग करून घेतलेले आहेत. हे महापालिकेकडे वर्ग करून घेणारे अधिकारी हे अत्यंत भ्रष्टाचारी व भ्रष्टाचार वाढवण्यासाठी म्हणूनच ठाणे महानगरपालिकेत येतात. तरी नशीब बोरसे नावाच्या अधिकाऱ्याची बदली झाली. हा बोरसे म्हणजे ह्याच्यातला किडा. पैसे कसे रक्तपिपासू ह्याच्यासारखे प्यायचे हे त्याला परफेक्ट माहिती. आणि म्हणून IASचं स्वप्न बघणारा राज्यस्तरीय अधिकारी ठाणे महानगरपालिकेत जॉईन झाला. सगळे स्वप्न वगैरे विसरून गेला. चांगली कामं करा, काहीतरी पैसे खा नका खावा तुमचा प्रश्न आहे. पण वसुलीसाठी जर इथे गँगवॉर होणार असेल तर माझी आयुक्तांना हात जोडून विनंती आहे, आयुक्त महोदय हे सहन करू नका. शेवटी डाग तुमच्या अंगावर येणार आहे.
हे अधिकारी खोटी कागदपत्र तयार करतात, हे अधिकारी खोटे खोटे दाखले तयार करतात आणि तुमच्या सह्या घेतात. कधीतरी एक दिवशी तुम्ही फसाल आयुक्त महोदय, तुम्ही फसाल. सर जयंत पाटलांनी सांगितलं की माझं काही खरं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझी काय गॅरंटी घेऊ नका. कुठेतरी अस्वस्थ आहे का? काही अस्वस्थ नाही. तिथे भाषण कशासाठी चालू होते हे तुम्हाला माहित नाही. तिथे शक्तीपीठाचं भाषण चालू होतं, तर तेव्हा ते म्हणाले की माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवू नका, कारण का लोक जायच्या वेळेस पैसे जास्त मिळाल्यावर फिरतात. त्यामुळे आमचं काय खरं नाही. तुम्ही फिरलात तर आम्ही काय करणार, याच्यावरून ते भाषण आहे. सर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये भुजबळांची हजेरी लागली आहे कुठेतरी. मला काय करायचं, दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे मला काय घेणं देणं. काय सर इतिहासासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं तर एकही मुस्लिम नव्हता, याच्यावरून आता गदारोळ सुरू झालेला. त्यामुळे अहो त्यांना आता म्हणजे कोणीतरी इतिहासाचे धडे शिकवले पाहिजेत. आता आपण किती वेळा त्यांना समजवायचं, त्यांना समजूनच घ्यायचं नाही. महाराष्ट्रात पेटवायचंच, आगच लावायचं. राजापूरला दंगल झाली, इथे दंगल झाली, ते अजून महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल. महाराष्ट्रामध्ये या येणाऱ्या महिन्याभरामध्ये दंगलींनी महाराष्ट्र पेटलेला असेल आणि यालाच कारणीभूत फक्त सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षाचे काही निवडक नेते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.